बापू समर्थकांतून दक्षिण मधले सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, तर या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथे नाव दिलेलं नाहीये। सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजवणारी हालचाल समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापूंना शह देण्यासाठी दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न केला। मात्र बापूंच्या कुशल राजकीय चातुर्यानं हा डाव उधळला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे। भाजपमध्ये माने यांना घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध भडकला असून अनेकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे। पक्षात विश्वासघातकी लोकांना स्थान नको अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। पूर्वाश्रमीचे निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ते मात्र या हालचालींनी दुखावले गेले आहेत। पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून सोयीसाठी कोणालाही घेतलं जातं, हा आमच्यासाठी अन्याय आहे अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान बापूंनी परिस्थिती हाताळत कार्यकर्त्यांना पुढे करून विरोधाचा सूर तीव्र व्यक्त केला। त्यामुळे माने यांचा प्रवेश सध्या अनिश्चिततेत लटकलेला असून फडणवीसांच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। राजकीय वर्तुळात या घडामोडींनी जोरदार चर्चा रंगली असून सोलापुरात पुन्हा एकदा बापू विरुद्ध फडणवीस अशी थरारक राजकीय लढाई रंगण्याची चिन्ह दिसत आहेत।